उन्हाळ्यात घामोळ्यांमुळे त्रासले आहात, गरमी सहन होत नाही, आता उन्हाळ्यातही हिवाळ्यासारखी थंडी अनुभवायची आहे, तर वापरा फक्त रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक, जो देतो ताज्या लॅव्हेंडरच्या सुगंधासह घामोळ्यांपासून त्वरित आराम. संपूर्ण कुटुंबासाठी उपयुक्त, फक्त 90 रुपयात उपलब्ध. उन्हाळा कितीही गरम असो, आता थंडगार आणि सुगंधी अनुभव मिळवा. रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक आणि प्रभावी. नमस्कार, मी अक्षय तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय. आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. काँग्रेस पक्षाने आम्हाला शहाणपण शिकवू नये असं म्हणत पालकमंत्री यांच्या काँग्रेसवरती निशाणा. तर शरद पवार हे मोठे नेते आहेत, त्यांचं थेट दिल्ली कनेक्शन आहे असंही त्यांनी म्हटलंय. तर रंगांच्या ऐवजी फुलांच्या पाकळ्या घेऊन भजन गाणी गाऊन पैठण शहरात केली परंपरागत होळी साजरी. आता बघूया सविस्तर बातम्या. निस्तेनाबूत झालेल्या काँग्रेसने आम्हाला शहाणपण शिकवू नये असा टोला पालकमंत्री संजय शिरसाट यांनी लगावला असून त्यांनी शरद पवार यांच्या वक्तव्यावरती देखील भाष्य केलंय. शरद पवार आहे, राजकारणामध्ये कधी ते काय टर्न घेतील हे महाराष्ट्रातला चांगला ज्योतिषी सुद्धा सांगू शकत नाही. हा कदाचित शरद पवारांनी दिलेला सूचक इशारा असावा किंवा त्यांचा असलेला दिशा दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी केला असावा. भविष्यामध्ये निश्चित असं घडेल की नाही हे आज सांगता येणार नाही, परंतु गेल्या 2 ते 3 महिन्यापासून शरद पवार ज्या पद्धतीने शांत आहेत, ज्या पद्धतीने ते बोलत नाहीत आणि जे बोलतायत ते जे काही पॉझिटिव्ह बोलतायत, याचा अर्थ असा होता की शरद पवारला आता मोदी साहेबांची भूमिका मान्य झाली. शरद पवार मोठे नेते आहेत, ते डायरेक्ट दिल्लीच्या संपर्कात मध्ये असावेत आणि जे काही बोलणी करते ते खालच्या लेवलवर शरद पवार करणारे इतके छोटे नेते नाहीत. म्हणून कदाचित मोदी साहेबांच्या भूमिकेला ते समर्थन द्यायला मागे पुढे पाहणार नाही. सूचना विनंती आम्ही कोण आग्रह करणार, ते मोठे नेते आहेत, त्यांना सूचना किंवा जे काही करायचं ते दिल्लीचे नेते करतील. नाना पटोलेंनी तुम्हाला ऑफर केली, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी एकत्र यावं, त्यांची हालत तिकडे खराब आहे, त्याच्या मनातलं जे स्वप्न आहे म्हणजे भाजपा त्यांची स्थिती बेकार करून ठेवणार आहे आणि त्यांच्या मनातलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री होण्यासाठी काँग्रेस सोबत सेवा 10 आमदाराचा पक्ष तो ऑफर देतो. त्यांना झालंय काय नेमकं तेच कळत नाहीये. होळीचा रंग आणखी त्यांच्या अंगावरचा गेला का नाही किंवा चढलेली उतरली की नाही हाच प्रश्न आहे. 10 आमदार तुमचे, आमचे 60 आमदार, आम्ही तुमच्याकडे यावं. काँग्रेसला स्वतःचं बूड कुठं ठेवावं याच्यासाठी जागा मिळत नाहीये. नेस्तानभूत झालेल्या काँग्रेसने आम्हाला शहाणपण शिकवू नाही. शिवसेना भाजपची पक्की युती आहे आणि हे राज्य चांगल्या प्रकारे आम्ही चालून दाखवू. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा सन 2025 व 26 या वर्षाचा 354 कोटी 37 लाख रुपयांचा अर्थसंकल्प हा कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली अधिसभा बैठकीत अर्थसंकल्पासह विविध विषय मंजूर करण्यात आले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभेची बैठक महात्मा फुले सभागृहात शनिवारी सकाळी 11 वाजता बैठक सुरू झाली. कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी अध्यक्षस्थानी होते. बैठकीस प्रकुलगुरू डॉक्टर वाल्मिक सर्वदे, कुलसचिव डॉक्टर प्रशांत अमृतकर यांची मंचावरती उपस्थिती होती. तर वित्त व लेखा अधिकारी सविता जंपावाड, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉक्टर भारती गवळी यांच्यासह 62 सदस्य बैठकीस उपस्थित होते. विषय पत्रिकेवरती एकूण 12 विषय होते. इतिवृत्त कार्यवाहीचा अहवाल मंजूर झाल्यानंतर दुपारी 12:20 ते 1:20 दरम्यान प्रश्नोत्तराचा तास झाला. भोजनापूर्वी व्यवस्थापन परिषद सदस्य प्राचार्य डॉक्टर भारत खंदारे यांनी अर्थसंकल्प सादर केला. तर दुपारच्या सत्रात अर्थसंकल्पावरती चर्चा होऊन मंजुरी देण्यात आली. अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या व नाविन्यपूर्व तरतुदी. अर्थसंकल्पात मराठी भाषा दिन 5 लक्ष, विद्यापीठ संशोधन आणि विकास कक्ष यासाठी 1 लक्ष, लघु संशोधन प्रकल्प अनुदान संलग्नित महाविद्यालये 50 लक्ष,
लघु संशोधन प्रकल्प अनुदान शैक्षणिक विभाग 50 लाख, शिबिरे परिषदा संशोधन चर्चासत्र व प्रदर्शन अनुदान 10 लाख, महाविद्यालयीन पातळीवरती चर्चासत्र परिषदा 5 लाख, देशांतर्गत चर्चासत्र परिषदा दौऱ्यांसाठी आर्थिक सहाय्य विद्यापीठ शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी 10 लाख, आविष्कार सेल 25 लाख, भारतीय राज्यघटना सुवर्ण महोत्सवी वर्ष समारंभ 5 लाख, शिवराज्याभिषेक महोत्सव साजरा करण्यासाठी 1 लाख, विद्यापीठ वाचत आहे उपक्रम 25 लाख, मेंटॉर व मेंटर्ससाठी 10 लाख, विकसित भारत 2027 जनजागृती करण्यासाठी 20 लाख, सुमार पाऊण तासाच्या सादरीकरणामध्ये प्राचार्य डॉक्टर भारत खंदारे यांनी अनेक कविता शेरोशायरी करत अर्थसंकल्प सादर केला। दुपारच्या सत्रात कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी, सविता जंपावाड व प्राचार्य डॉक्टर भारत खंदारे यांनी सदस्यांच्या शंकांचं निरसन केलं। अर्थसंकल्पातील काही वैशिष्ट्यपूर्ण बाबी: विद्यापीठाची अपेक्षित जमा रुपये 332 कोटी 73 लाख आहे। यामध्ये वेतन अनुदान प्राप्ती रुपये 91 कोटी 23 लाख, विकास व स्वतंत्र प्रकल्प योजना व इतर अनुदाने रुपये 118 कोटी 13 लाख आणि अनुदानाव्यतिरिक्त विद्यापीठाच्या विविध स्रोतातून प्राप्त होणारी रक्कम रुपये 123 कोटी 37 लाख आहे। सन 2025 व 26 या वर्षात विद्यापीठास एकूण अपेक्षित खर्च रुपये 345 कोटी 37 लाख असून यामध्ये अनुदानित वेतनावरती रुपये 91 कोटी 23 लाख, विकास व स्वतंत्र प्रकल्प योजनांवरती रुपये 118 कोटी 13 लाख आणि साधारण निधीतून रुपये 145 कोटी 1 लाख खर्च अपेक्षित आहे। जमा खर्चाचा विचार केला असता अर्थसंकल्पातील एकूण तूट रुपये 21 कोटी 64 लाख अपेक्षित आहे। मागच्या वर्षी 12.86 ही अपेक्षित तूट होती। या वर्षी अपेक्षित तूट ही 6.11 ने कमी करण्याचा प्रयत्न झालाय। अर्थसंकल्पासाठी लेखा विभागाचे सध्या प्रयत्न झाले। सन 2025 ते 26 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलाय। वित्त व लेखा अधिकारी सविता जंपावाड, उपकुलसचिव डॉक्टर संजय कवडे, कक्षाधिकारी नितीन पाटील, रवींद्र देशमुख आदींसह लेखा विभागातील कर्मचारी यांनी अर्थसंकल्प तयार करण्यासाठी प्रयत्न केले। खुलताबाद तालुक्यातील जगप्रसिद्ध वेरूळ लेणी क्रमांक 16 मध्ये आज दिनांक 15 मार्च रोजी सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास लेणी बघायला आलेल्या पर्यटकांवरती मधमाशांनी एकाएकी हल्ला करून पर्यटकांना जखमी केल्याची घटना घडली आहे। यावेळी लेणी बघण्यासाठी आलेल्या पर्यटकांमध्ये एकच धावपळ उडाली असून पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। वेरूळ लेणी येथे पर्यटकांवरती मधमाशांचा हल्ला केल्याची घटना नुकतीच घडली आहे। लेणी कर्मचारी सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र साहूजी यांनी काही पर्यटकांना वेरूळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, खासगी हॉस्पिटल येथे अनेक पर्यटकांचे प्राथमिक उपचार केले। त्याचप्रमाणे मंगल क्लिनिक येथे आणून त्यांच्यावरती प्रथम उपचार केले। यावेळी दिल्लीहून आलेले पर्यटक रमेश सिंग यांनी बोलताना सांगितलं की आम्ही तिघेजण वेरूळ लेणी बघण्यासाठी आलो होतो, मात्र येथे आल्यावरती एकाएकीच मधमाशांनी हल्ला केला व माझ्यासह आलेले माझे मुंबईचे मित्र प्रतीक सिंग आणि आदित्य यांनाही मधमाशांनी जखमी केलं। ही नेहमीचीच घटना दरवर्षी उन्हाळ्यात मधमाशांद्वारे पर्यटकांवरती होणारे हल्ले आलेल्या पर्यटकांसाठी नित्याचीच झाली असून भारतीय पुरातत्व विभाग या प्रकरणी काहीही कार्यवाही करत नसल्याचं दिसत नाहीये। परिणामी लहान मुले, अबालवृद्ध तसेच खास महिला वर्गांमध्ये एकाएकी होणाऱ्या हल्ल्यांमुळे आलेल्या पर्यटकांना पाय घसरून पडणं, पाय मोचकणं इत्यादी स्वरूपाच्या गंभीर जखमाही होत आहेत। तरी भारतीय पुरातत्व विभागाने खबरदारी म्हणून लेणी परिसरामध्ये मधमाशांचे मोहोळ बसू न देणे हाच एकमात्र उपाय आहे। तरी त्यांनी यापुढे खबरदारी घ्यावी, सामाजिक कार्यकर्ते सतीश देवेंद्र लोखंडे यांनी आवाहन केलं। एडीएनसाठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद। हे लोक खूप काय ऐकतच नव्हते। सिक्युरिटीवाले तर खूप रूड वागत होते, तिकडून जावा इकडून जावा। लेडीज होते त्यांना पण सांभाळून घेत नव्हते, बाहेरचे फॉरेनर होते त्यांना सांभाळून घ्यायला पाहिजे, ते लोकांना समजत नव्हतं। त्यांनाही आम्हीच हेल्प करत होतो की तुम्ही असं करा तसं करा। नाहीये आणि कोणाला याच्यात शॉकमध्ये ॲक्च्युली याच्यात ॲनाफिलॅक्टिक शॉकमध्ये जायची शक्यता असते पेशंटची, पण सध्या कोणाला एवढा त्रास झालेला नाही आहे, सौम्य प्रकारचं झालेलं आहे आणि थोडा त्रास होतोय लोकांना, तर होऊन जाईल। किती पर्यटक आले तुमच्याकडे? 5 ते 10 पर्यटक आले तुमच्याकडे? हो, पाणी ती गेलेलो की वरून बघण्यासाठी डोंगरावर खाली उतरताना अचानक मधमाचे पोळे सर्व आमच्या अंगावर यायला लागले। अंगावर येताना खूप ते आम्ही सर्व घाबरलो, लेडीज होते सोबत, तर लेडीज असल्यामुळे आम्ही घाबरलो। त्यांना प्रोटेक्ट करण्यासाठी त्यांना आम्ही स्कार्फ बिफ दिले, पण तरी मधमाशा काय ते आतमध्ये जाऊन चावत होते, त्यांना खूप त्रास होत होता ॲक्च्युली डोंगरावरून उतरताना।
तर त्या आम्ही वाचत होतो. इकडे सेक्युरिटी गार्ड होते, कोणी वरती आला नाही. ते फक्त बोलत होते की मी शांत राहा, पण चावत होते आम्हाला, तर आम्हाला धावायला लागत होतं. मग गार्डनमध्ये आलो आम्ही, तिकडे लोक होती, तर आम्ही पाणी अंगावर पूर्ण भिजून घेतलं स्वतःला. मग नंतर तिथं अजून थोडे पर्यटक आलेले बाहेर देशातले, पण त्यांना कोणी हेल्प नाही केला. आणि आम्ही बाहेर निघताना आम्हाला बोलले तुम्ही त्या गेटनी जावा, ते तुमचे टोकन जमा करा अँड ऑल. आम्ही त्यांना बोललो तुम्ही टोकन तुमचे ठेवा, आम्हाला बाहेर जाऊ द्या. असे रूट बिहेवियर केलं सेक्युरिटीने. बाहेर पण कोणी सपोर्ट केला नाही, फक्त बोलले दही पिया. मग आम्ही बाहेर येतपर्यंत आम्हाला त्रास झाला. मग नंतर आम्ही रिक्षा थोडं खाल्लं, दही पिली सर्वांनी, 5-6 जण होतो. दही पिल्यानंतर नेमकं आता इथं झालं रिक्षावाले चला पाणी पिण्याची वेळ झाली आहे असं म्हणत मुलांसाठी मनपाच्या प्रियदर्शनी विद्यालय या शाळेमध्ये वॉटर बेल हा उपक्रम सुरू करण्यात आलाय. महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी सतत विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जातात. याच अनुषंगाने आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत, उपायुक्त तथा शिक्षण विभाग प्रमुख अंकुश पांढरे आणि मुख्याध्यापक यांच्या मार्गदर्शनाखाली मनपा प्रियदर्शनी विद्यालयामध्ये वॉटर बेल उपक्रम सुरू करण्यात आलाय. शाळेमध्ये लहान मुलं पाणी पिण्यास विसरतात आणि अभ्यास व खेळणाऱ्या विषयांमध्ये रमतात, त्यामुळे पाणी प्यायला हे मुलं विसरतात. हे टाळण्यासाठी महानगरपालिका केंद्रीय प्राथमिक व माध्यमिक विद्यालय प्रियदर्शनी मयूरबन कॉलनी या शाळेमध्ये वॉटर बेल हा उपक्रम सुरू करण्यात आलाय. या अंतर्गत ठराविक वेळेनंतर म्हणजेच 1 तासानंतर मुलांना बजावून पाणी प्या अशी सूचना दिली जाते. त्यावेळेस वर्गशिक्षक सुद्धा त्यांच्यासोबत पाणी पितात. मुलांच्या शरीरात पाण्याची कमतरता असणं हे आजार होण्याचं मुख्य कारण आहे. आवश्यक तेवढं पाणी न पिल्याने तसेच आवश्यक पोषक तत्व न मिळाल्याने आजार होण्याचा धोका निर्माण होतो. यासाठी मुलांना पाण्याच्या बॉटलसोबत ग्लुकॉन डी किंवा सरबतही मागवले जाते. मुले शाळेत येताना पाण्याची बॉटल सोबत आणतात, पण शाळेतून बरेचदा पाणी भरलेली बॉटल परत येत असते अशी पालकांची तक्रार असते. मुले शाळेत असली की पाणी पिण्याकडे ते दुर्लक्ष करतात, त्यामुळे त्यांना पाणी पिण्याची आठवण करून देणं आवश्यक ठरतं. ठराविक प्रमाणामध्ये नियमित पाणी प्यायलं की आजारांना दूर ठेवता येतं, आरोग्यही चांगलं राहतं. त्यामुळे मुलांना पाणी पिण्याची आठवण करून देणं तसेच त्यांना नियमित पाणी पिण्याची सवय लागावी यासाठी राज्यातील सर्व शाळांमध्ये वॉटर बेल उपक्रम राबवण्याचे शासनाने आदेश दिले होते. जिल्ह्यात सध्या उन्हाची तीव्रता वाढली आहे. विद्यार्थी दिवसभरातील जास्तीत जास्त वेळ शाळेत असल्याने पाण्याकडे ते दुर्लक्ष करतात, त्यामुळे डिहायड्रेशन होऊन विद्यार्थी आजारी पडतात. विद्यार्थ्यांनी ठराविक वेळेला पाणी प्यायला लावून तसेच सरबत किंवा ग्लुकॉन डी प्यायला लावून विविध आजारांपासून आपण त्यांना दूर ठेवू शकतो. जी मुले शाळेमध्ये ग्लुकॉन डी किंवा सरबत आणत नाही त्यांच्यासाठी एनर्जेल व ग्लुकॉन डी पावडर तयार ठेवलेली आहे. यासाठीचा हा उपक्रम सुरू केल्याने मुख्याध्यापक संजीव सोनार यांनी सांगितलं. पाणी पिण्यासाठी वेळ निश्चित करण्याचे शासनाचे वेळापत्रक तयार केलं आहे. मुख्याध्यापक संजीव सोनार, शिक्षक तेजस्विनी देसले, रश्मी होनमुटे, स्वाती डिडोरे, प्रतिभा गावंडे, बाबू राठोड, पूजा सोनवणे, शुभांगी जमधडे, सफा पठाण, मोनिका चव्हाण ह्या विद्यार्थ्यांना ते मार्गदर्शन करतात. त्यानुसार शाळेत पाणी पिण्याबाबत कारवाई केली जाते. विद्यार्थ्यांना स्वच्छ व थंड पाण्यासाठी वॉटर कूलर आहेत, त्यांचे फिल्टर दर महिन्याला स्वच्छ केले जाते. तसेच एनर्जेल, ORS उपलब्ध व्हावे यासाठी सर्व शिक्षकांनी शाळेमध्ये वरील साहित्य उपलब्ध करून घेतले आहे. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडीएन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडीएन न्यूज. उन्हाळ्यात घामोळ्यांमुळे त्रासले आहात, गरमी सहन होत नाही, आता उन्हाळ्यातही हिवाळ्यासारखी थंडी अनुभवायची आहे, तर वापरा फक्त रॅपल बर्फीला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक, जो देतो ताज्या लॅव्हेंडरच्या सुगंधासह घामोळ्यांपासून त्वरित आराम. संपूर्ण कुटुंबासाठी उपयुक्त, फक्त 90 रुपयात उपलब्ध. उन्हाळा कितीही गरम असो, आता थंडगार आणि सुगंधी अनुभव मिळवा. रॅपल बर्फीला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक आणि प्रभावी. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमी.
पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. शिक्षण असो किंवा नोकरी, कुठल्याही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे येत असाल तर तुमच्या घरगुती जेवणाची चिंता आता मिटली. नमस्कार, मी पूजा दातार. मी रुचिरा स्वयंपाकघर सुरू करून 15 वर्ष झाली. सुरुवातीला रुचिरा स्वयंपाकघर सुरू करताना माझी आवड म्हणून सुरू केलं, पण त्याचं व्यवसायात हळूहळू रूपांतर झालं. रुचिरा स्वयंपाकघर हे स्वतःच्या जागेत 2009 पासून संभाजीनगर खडकेश्वर येथे सुरू आहे. तेथून मला अनेक साऱ्या ऑर्डर्स मिळत गेल्या. एका मोठ्या शाळेचं मला कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं. मी रोज 2200 लोकांना जेवण देत होते 5.5 वर्ष. नंतर मी पूर्ण कॉन्सन्ट्रेशन रुचिरा स्वयंपाकघर खडकेश्वर येथे केलं. तेथील फीडबॅक म्हणाल तर सगळी मेडिकलची मुलं जे घरापासून दूर राहतात त्या लोकांना आपल्या घरासारखं जेवण रुचिरामध्ये मिळतं असं प्रत्येकजण आनंदाने सांगत असतो मला. आणि मी तर म्हणते की तुम्ही ते पे करून जेवता, पण ते म्हणतात की नाही, पे हा भाग वेगळा आहे, पण आमच्या शुभेच्छा आणि सदिच्छा जास्त महत्त्वाच्या आहेत. तसंच रुचिरा स्वयंपाकघरात आपण आपल्या घरच्यासारखं अन्नधान्य निवडून, भाज्या निवडून, अतिशय स्वच्छता राखून स्वयंपाक करतो. स्वयंपाकात घरगुती मसाले 80% वापरले जातात. माझा कटाक्ष क्वालिटी मेंटेन करण्यावर असतो, त्यामुळे मी किराणा जास्तीत जास्त चांगल्या क्वालिटीचा आणते. तसंच भाजीपाला जाधव मंडईतून आणते, त्यामुळे ताजा स्वच्छ भाजीपाला मिळतो. त्यामुळे आपल्या स्वयंपाकाची चवही उत्तम राखता येते आणि आरोग्यपूर्ण स्वयंपाक होतो. घरगुती जेवणाच्या चवीसाठी एकदा अवश्य भेट द्या रुचिरा स्वयंपाकघर येथे. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है क्या? है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. रंगांचा सण होळी हा केवळ उत्सव नाही, तर तो आनंद, एकता आणि संस्कृतीचा देखील उत्सव आहे. गेल्या काही वर्षात होळी साजरी करण्यात खूप प्रगती झाली आहे. आधुनिक रंग, पार्ट्या, डीजे आदींच्या जोशामध्ये होळी सण हँग करून जाणारा ठरलाय. परंतु त्यातच आपल्याला या सणाच्या मुळांपासून दूर न नेता छत्रपती संभाजीनगरामध्ये अनोख्या पद्धतीने धुलीवंदन साजरं करण्यात आलंय. बघूयात यावरील एक विशेष वृत्त. रंगाचा सण होळी हा भारतातील सर्वात आनंदी आणि विचारशील हिंदू सणांपैकी एक आहे. वसंत ऋतूच्या आगमनाचं आणि वाईटावरती चांगल्याच्या विजयाचं हे प्रतीक आहे. होळीला रंगांचा सण, डौल जत्रा किंवा बसंत उत्सव म्हणून ओळखला जातं आणि फाल्गुन होळीच्या पौर्णिमेला किंवा पौर्णिमेच्या रात्री येते. होळीच्या आदल्या दिवशी होलिका दहन किंवा छोटी होळी म्हणून ती ओळखली जाते. प्राचीन परंपरा समकालीन होळी उत्सवांमध्ये मथुरा आणि वृंदावनच्या आध्यात्मिक उत्साहापासून ते जयपूरच्या शाही भव्यतेपर्यंत प्रत्येक ठिकाण या सणामध्ये स्वतःचे वेगळेच आकर्षण आणते. तेच आकर्षण 2025च्या वर्षीच्या छत्रपती संभाजीनगर होलिका उत्सवामध्ये दिसून आलंय. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण शहरामध्ये अनोख्या पद्धतीने धुलीवंदन साजरं करण्यात आलं. रंगांऐवजी फुलांच्या पाकळ्या उधळून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. रंगांचा सण होळी हा केवळ उत्सव नाही, तर तो आनंद, एकता आणि संस्कृतीचा उत्सव देखील आहे. होळी वाईटावरती चांगल्याचा विजय आणि वसंत ऋतूच्या आगमनाचं प्रतीक आहे. पैठण शहरातील नाथवाड्यामध्ये फाग उत्सव साजरा करण्यात आला.
गोवत्स परिवाराच्या वतीने अनेक वर्षांपासून हा उपक्रम राबवला जातो। राधाकृष्णाचं भजन महिलांसह पुरुषांनी फुगडीचा फेर धरत राधाकृष्णाचा जय जयकार करत नाथ मंदिरामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण केलं। नाथवाड्यामध्ये रंगांच्या ऐवजी फुलांच्या पाकळ्या उधळून रंगपंचमी साजरी करण्यात आली। यासाठी विविध भागांमधून गुलाब मागवण्यात आला होता, तर गुलालाची उधळण करत फाग महोत्सव साजरा करण्यात आला। यावर्षी देखील मोठ्या उत्साहामध्ये हा साजरा करण्यात आलाय। एडियनसाठी सिनियर जर्नलिस्ट विशाल सिंग करकोटक, पैठण, छत्रपती संभाजीनगर। जर शाहीन बाग वक्फ दुरुस्ती विरुद्ध झाली तर जालियनवाला बाग होईल असं वक्तव्य केल्याबद्दल सरकार संजय निरुपम यांच्यावरती कारवाई करेल का असा प्रश्न समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी उपस्थित केला असून हिंदू मुस्लिमांमध्ये एकमेकांविरोधात उभं करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला आहे। शिवसेना शिंदे गुट के संजय निरुपम ने कुछ दिन पहले मुस्लिम बिल्डर्स को हाउसिंग जिहाद, यानी मुस्लिम बिल्डर अगर बिल्डिंग बना रहे हैं तो हाउसिंग जिहाद मतलब क्या हो गया, यानी हर चीज़ में मुसलमानों को टारगेट करना, इस तरह की स्टेटमेंट। और अभी जो चल रहा है वक्फ बोर्ड का, तो मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड ने कहा कि अगर इस तरह का हुआ तो हम शाहीन बाग जैसा आंदोलन पूरे देश में खड़ा करेंगे। देखिए, डॉक्टर राम मनोहर लोहिया साहब देश के बहुत बड़े सोशलिस्ट नेता, उन्होंने कहा था जब सड़क सुनसान हो जाती है ना तो संसद आवारा हो जाती है। तो यही हो रहा है आज, मनमानी कोई भी कानून पास कर देना। उन्होंने कहा कि हम आंदोलन करेंगे, आंदोलन करना हमारा हक है। और आज जो है गांधी जी ने अंग्रेज़ों के खिलाफ बड़ा आंदोलन किया। अब ये कह रहे हैं, निरुपम साहब कह रहे हैं कि अगर शाहीन बाग जैसा आंदोलन हुआ तो हम जलियांवाला बाग करेंगे। जनाब, आप याद रखिए, जलियांवाला बाग में जो भारतवासी के लोगों ने जो कुर्बानी दी थी, उसी के बाद देश आज़ाद हुआ है। और हम जो है, हमें पूरा का पूरा हक है हमें देश में आंदोलन करने का। ये वक्त की ज़मीनें हम अल्लाह के नाम की हैं। इसमें कोई भी ऐसी चीज़ होगी अगर कि वक्त ज़मीनों को ख़तरा पैदा होगा तो हम उसके ख़िलाफ़ सड़क पर जाएंगे, चाहे जो भी हो जाए उसका नतीजा आंदोलन ज़रूर करेंगे। दूसरी तरफ हर चीज़ को मुस्लिम हिंदू से देखा जा रहा है। अब जो है मल्हार सर्टिफिकेट होगी। अरे पहले से खटीक समाज के लोग गोश्त बेचते हैं और वो जो है झटका करते हैं, जिसको करना हो करे, लेकिन सिर्फ ये ऐलान करके मुसलमानों को से कोई गोश्त मटन नहीं खरीदना चाहिए। मैं सिर्फ एक ही बात कहना चाहता हूँ, आप जो है ना झटका वर्सेस हलाल आप चेक कर लीजिए, आप तुलना कीजिए। इसको हिंदू मुस्लिम करने की कोई ज़रूरत नहीं है। विधान परिषदेसाठी भाजपचे उमेदवारी यादी जाहीर केले असून या छत्रपती संभाजीनगर शहरातील संजय केनेकर यांचंही नाव आहे। गेल्या अनेक वर्षांपासून त्यांना या संधीची प्रतीक्षा होती, मात्र आता केनेकर यांच्या गळ्यामध्ये माळ पडल्याने शिरीष बोराळकर काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। तर केनेकर यांनी या संधीबाबत समाधान व्यक्त केलंय। भारतीय जनता पार्टीने माझ्यासारख्या सर्वसाधारण कार्यकर्त्याला, सर्वसाधारण समाजातील व्यक्तीला आज जी संधी दिली, संधी नव्हे तर जबाबदारी दिली, त्या जबाबदारीचा हा माझा सन्मानच आहे। आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचं नेतृत्व माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, तसेच महाराष्ट्राचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी, महाराष्ट्राचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी यांचं खूप खूप आभार व्यक्त करतो, धन्यवाद मानतो की आपण जी जबाबदारी दिली ती जबाबदारी मी निश्चितपणे भारतीय जनता पार्टीला विचाराला दीनदलित उपेक्षित पीडितांपर्यंत घेऊन जाऊन खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टी सर्वसाधारण व्यक्तीपर्यंत नेण्याचं काम मी या जबाबदारीतून करणार आहे। आणि अशा जबाबदारीमुळं भारतीय जनता पार्टीनं सर्वसाधारण कार्यकर्त्यामध्ये जो उत्साह महाराष्ट्रामध्ये तयार झाला तो आणि एक आत्मबल महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यामध्ये निर्माण झालं आणि त्यामुळे निश्चितच भारतीय जनता पार्टीमध्ये जो एकनिष्ठ आणि प्रामाणिकतेने काम करतो त्याला निश्चित सन्मान केला जातो। हे फक्त भारतीय जनता पार्टीतच घडू शकतं आणि म्हणून परत एकदा मी सर्व नेत्यांचं आभार व्यक्त करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। मी बऱ्याच जणांनी मला शुभेच्छा दिल्या, बरेच चॅनल्स आणि वर्तमानपत्रकार मला फोन करताय, परंतु मी प्रवासात असल्यामुळे त्यांना योग्य उत्तर देऊ शकलो नाही। या माझ्या छोट्याशा मनोगताद्वारे मी आपल्याला आभार व्यक्त करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालय नागसेनवन येथे वार्षिक संमेलन व बक्षीस वितरण पालकमंत्री तथा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते पार पडले। दिनांक 15 मार्च रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालय नागसेनवन छत्रपती संभाजीनगर येथे वार्षिक संमेलन व बक्षीस वितरण छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री तथा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते पार पडलं। यावेळी छत्रपती संभाजीनगर जिल्हा शिवसेना प्रमुख राजेंद्र जंजाळ, उपजिल्हा प्रमुख प्राध्यापक बोर्डे, माजी महापौर नंदकुमार घोडेले, माजी महापौर विकास जैन, ॲडव्होकेट एस.के. बोरकर, इंजिनियर राहुल जाधव तथा महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर प्रमोद हेरोडे आदी मान्यवर उपस्थित होते। सूत्रसंचालन गौतमी आव्हाड तर आभार प्रदर्शन समीक्षा बामणे यांनी केलं। एक मजबूतीने उभं राहा। आयुष्याची सुरुवात तुम्ही करताय, लांबचा पल्ला गाठायचा आहे। तो पल्ला गाठताना अनेक अडचणी येणार आहे। जगात सुखी कोणीच नाहीये। एक माणूस मला सुखी दाखवा जो सुखी आहे असं जर म्हणला असेल तर त्याच्या आत्मा त्याला नसेल, तो मेलेला असेल हे समजा, नक्की समजा तुम्ही। त्याच्यात जीव नाही असं समजायचं। सुखी जगात कोणीच नाही। कोणी म्हणत असेल तर तो खोटं बोलतोय एवढं पक्क लक्षात ठेवा। आणि भविष्यासाठी आपलं भविष्य आपल्या हाताने घडवा। आपल्याला आता घडवणारा बनवणारा कोणी राहिलेलं वाली राहिलेलं नाही। आपणच आपल्या भविष्याचे सगळ्या कामाचे आपणच सूत्रधार आहोत हे समजून चला। भविष्यामध्ये कधीही तुम्हाला कोणतीही अडचण आली, निश्चित तुमचा एक सहकारी, तुमचा एक मित्र म्हणून तुमच्या पाठीशी निश्चित उभे राहील। फक्त बोध एवढाच घ्यायचा, हा कॉन्फिडन्स आपल्यामध्ये आला पाहिजे। हा कॉन्फिडन्स जर तुमच्यात निर्माण नाही झाला ना, मग जन्मी आला हेला पाणी वाहू मेला, काही उपयोग नाही। उगाच तरी आपला रोजच मग तो पोट तर कोणीही भरतं। जेवायची चणचण तुम्ही किती कसे राहा, तुम्हाला जेवण मिळेल। हे ज्याने जन्म घातलाय तो तुम्हाला जेवण देईलच देईल, परंतु त्याच्यावर जर समाधान मानायचं असेल, अल्पसंतुष्टी राहू नका। स्वप्न हे मोठे पहा, कधीही स्वप्न छोटं पाहायचं नाही। आता तुम्ही म्हणाल स्वप्न छोटे पाहायचं नाही तर मग काय आम्ही काय अंबानी बनायचं का? अरे अंबानी का की झाडकी पत्ती आहे। आपल्या घरामध्ये माझ्याकडे पहिल्यांदा आयुष्यामध्ये सायकल विकत घेतली 650 रुपयाची। तर मी त्या सायकलीला अंगावर पाणी कमी, त्या सायकलीवर पाणी जास्त टाकायचो। मला वाटायचं हीच माझी मर्सिडीज आहे। शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। काँग्रेस पक्षाने आम्हाला शहाणपण शिकवू नये असं म्हणत पालकमंत्री यांच्या काँग्रेसवरती निशाणा। तर शरद पवार हे मोठे नेते आहेत, त्यांचं थेट दिल्ली कनेक्शन आहे असंही त्यांनी म्हटलंय। तर रंगांच्या ऐवजी फुलांच्या पाकळ्या घेऊन भजन गाणी गाऊन पैठण शहरात केली परंपरागत होळी साजरी। आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र एडीएन न्यूज। उन्हाळ्यात घामोळ्यांमुळे त्रासले आहात, गरमी सहन होत नाही, आता उन्हाळ्यातही हिवाळ्यासारखी थंडी अनुभवायची आहे, तर वापरा फक्त रॅपल बर्फीला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक, जो देतो ताज्या लॅव्हेंडरच्या सुगंधासह घामोळ्यांपासून त्वरित आराम। संपूर्ण कुटुंबासाठी उपयुक्त, फक्त 90 रुपयात उपलब्ध। उन्हाळा कितीही गरम असो, आता थंडगार आणि सुगंधी अनुभव मिळवा। रॅपल बर्फीला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक आणि प्रभावी।